हाय सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर मी आज एक लहानपणीची आठवण तुम्हाला दाखवणार आहे. तर हे बघा, आम्ही लहान असताना कधीतरी आम्ही चपातीचा भुगा खायचो. पण आज माझी इच्छा झाली आणि चपात्याही होत्या 4-5. तर मी चपातीचा भुगा आपण कसा बनवतो पोह्यांसारखा तर मी दाखवणार आहे. आणि खूप खूप आवडतो आणि खूप आवडीने आम्ही खायचो लहानपणी. तर कोणाकोणाला आवडतो, लहानपणी खाल्लेला असेल नक्की कमेंटमध्ये सांगा. तर मी आता चपाती बारीक करून घेते, चुरून घेते हाताने. तर हे बघा, असा मी बारीक करून घेत आहे. अजून थोडासा बारीक करणार आहे, जाडसर आहे. बनवल्याच्या नंतर एकदम एकच नंबर लागतो खायला आणि गरमागरम खायला मस्त मजा येते. लहानपणी कुणी कुणी खाल्ला असेल नक्की सांगा. आजीच्या हातचा, आईच्या हातचा कोणी खाल्ला असेल. आणि एक लहानपणीची वेगळीच गंमत असायची. सकाळी सकाळी खायला खूप मजा येते. आणि मी कधीतरी बनवते. तर म्हटलं चला आज व्हिडिओ बनवूया. कसा वाटतंय तुम्हाला झाल्याच्या नंतर दाखवत आहे मी. चला आता मी सुरुवात करते बनवायला. मी चुरून घेतलेला आहे. जास्त बारीकही नाही आणि जास्त जाड पण नाही, मध्यम आहे. बघा, तर आता मी बनवते चपातीचा भुगा बनवायला. तर आपण कढई ठेवलेली आहे. तर आपण त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे टाकूया थोडेसे. हे बघा, शेंगदाणे फ्राय करून घेतलेले आहेत. आपण आता अर्धा चमचा मोहरी टाकून घेऊया. मोहरी तडतडली तर आपण अर्धा चम्मच जिरं टाकून घेऊया. जिरंही भाजलेलं आहे. तर आपण आता कांदा टाकून घेणार आहोत. आणि कांदा मी थोडासा मोठा कापलेला आहे, एकदम बारीक नाही कापलेला. आणि आपण त्याच्यामध्ये 2-4 हिरव्या मिरच्या पण टाकणार आहोत, मोठे कापून. तर आपण हे परतून घेऊया चांगलं. कांदा भाजलेला आहे. आता आपण टॅमॅटो टाकून घेऊया. आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकूया. जास्त काही साहित्य लागत नाही, आपण कमी साहित्यामध्येही बनवतो. जे अवेलेबल आहे तिथे टाकलेलं आहे. तरीही खायला खूप छान लागतं. कधी एकदा तरी ट्राय करून बघा. कोणी नवीन असतील ते, कोणी खाल्ला नसेल त्यांनी एकदा तरी ट्राय करा. खूप छान लागतो. चला आता आपला टॅमॅटो बारीक होत आलेला आहे. आपण हळद टाकूया त्याच्यामध्ये. अर्धा चमचा मी टाकलेला आहे हळद.
आपण थोडासा धने पावडर टाकणार आहोत. आणि छोटा चमचा आपण तिखट टाकणार आहोत लाल. अजून थोडंसं टाकते. तर आता मी चपातीचा भुगा टाकून घेते कढईमध्ये. त्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे कढईमध्ये. तर आपण मिक्स करून घेऊया. मिक्स करून घेत आहे मी. हे बघा, मी मिक्स करून घेतलेला आहे. आता 2 मिनिटं आपण झाकण ठेवूया त्याच्यावरती. हे बघा, आपला चपातीचा भुगा रेडी आहे. तर आपण आता वरून थोडीशी त्याला कोथिंबीर टाकूया. आपण शेंगदाणे फ्राय करून घेतलेले तेही टाकून देऊया त्याच्यामध्ये. मिक्स करून घेऊया आपण. कसे वाटतं नक्की सांगा. लहानपणची आठवण आली की नाही? जेव्हा आपण लहान होतो सगळे तेव्हा खाल्लेलं आहे. कोणाला आठवतंय नक्की सांगा कमेंट करून कसं वाटलंय. आता मी प्लेटमध्ये काढून घेते. हे बघा, मी प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. आणि आता गरमागरम आहे. तर मला पण भूक लागली आहे. एकदमच थांबवत नाही आता. तर मी आता खायला सुरुवात करत आहे. तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. कोणाकोणाला आवडला आहे तो नक्की सांगा. जे कोणी नवीन असतील त्यांनीही लाईक करा. चला, ओके, बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.